पुण्यातील खराडी परिसरात थरारक खून करून पसार झालेल्या 5 अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात लातूरच्या एमआयडीसी पोलिसांना मोठे यश आले आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला लातूरात गस्त घालणाऱ्या चार्ली पथकाच्या सतर्कतेमुळे हा उलगडा झाला असून आरोपींना अटक करून पुणे पोलिसांच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा 1 वाजेपर्यंत सुरू होती। पोलिसांनी सांगितले, रविवार 25 जानेवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे चार्ली भांबरी चौक ते साईनाका रिंग रोड दरम्यान पेट्रोलिंग करत होते। यावेळी एचपी पेट्रोल पंपासमोर झाडाखाली 18 ते 20 वयोगटातील 5 तरुण संशयास्पद रीतीने बसलेले आढळले। पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली। परिणामी पोलिसांचा संशय अधिक बळावला। त्यांच्या मुसक्या आवळत पोलिसांनी बेड्या ठोकल्या। ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, डीवायएसपी समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान चौरे, अंमलदार तुळशीदास घडे, विजय जाधव, भीमराव बेल्लाळे, सचिन कांबळे, राजाभाऊ म्हस्के, अक्षय डिगोळे, सिद्धेश्वर टोंपे यांच्या पथकाने केली। चार्ली पथकाने तातडीने या 5ही तरुणांचे फोटो पुणे पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवले। अवघ्या काही वेळातच धक्कादायक माहिती समोर आली। हे 5ही तरुण 24 जानेवारी रोजी पुणे शहर हद्दीतील खराडी भागात एका तरुणाचा निर्घुण खून करून फरार झाल्याचे निष्पन्न झाले। त्यांच्यावर पुणे येथील वाघोली पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 103(1) खून आणि शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। लातूर एमआयडीसी पोलिसांच्या चार्ली पथकाने कैलास विठ्ठल राठोड, गणेश चंद्रकांत कट्टे, सुशील सुभाष कदम, तिघेही राहणार खराडी पुणे, करण विठ्ठल तुरे राहणार चंदननगर पुणे आणि रोहित विकास गायकवाड राहणार नानापेठ पुणे यांच्या मुसक्या आवळल्या आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.